गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्र परिसरात प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधील रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाडी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत पत्राच्या शेड व बांधकामे हटवण्यात आली आहे। ही कारवाई महापौर हिमगौरी आहेरडके, प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब आणि उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी विभागीय अधिकारी चंदन घुगे, विनायक जाधव, बांधकाम विभागाचे उपअभियंता साळी साहेब तसेच आरोग्य विभागाचे निरीक्षक गायकवाड साहेब उपस्थित होते। कारवाई दरम्यान रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। परिसरातील नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीला दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली आहे। या मोहिमेत पश्चिम विभागाचे गाडी प्रमुख प्रवीण बागुल, बापू लांडगे, जगन्नाथ हमारे, संजय सूर्यवंशी, मोहन भांगरे, जय काळे, दीपक गायकवाड, किरण गायकवाड, विशाल तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।